जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोतरपाट तर्फे आलेल्या सर्व नागरिकांचं, पालकांचं, माता पालकांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो. तर आज आपल्या शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अतिशय कमी कालावधीत म्हणजे शनिवारी आम्ही ठरवलं की बाल आनंद मेळावा घ्यायचा आणि सोमवारी आज आम्ही बाल आनंद मेळावा ठेवला. तो थोडीशी घाई झालेली आहे एवढं नक्की, पण तरीसुद्धा एक चांगलं करण्याचा प्रयत्न आमचा आहे. तर या बाल आनंद मेळाव्याचं उद्घाटन आपल्या गावाच्या पोलीस पाटील ताई साहेब रेखाताई प्रदीप पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तर त्यांनी फीत कापावी आणि उद्घाटन करावं अशी विनंती. काय वाजवायचे आहे फीत कापली गेल्याबरोबर. तर आज आपल्या शाळेमध्ये नवी पहाट असते, त्याला आपण गुढीपाडवा म्हणतो. त्याला अजून वेळ असला तरी सुद्धा आपल्या शाळेमध्ये आज जी छोटी विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक नवीन पालवी, एक प्रकारचा आनंद, प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा ओसंडून वाहतोय. तर याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांना आवडणारा बाल आनंद मेळावा, यात्रा, जत्रा, उरूस म्हटलं की विद्यार्थी, छोटी मुलं आनंदित होतात. तर मी जास्त वेळ न घेता या बाल आनंद मेळाव्यातील माता पालक गट जो असतो तर त्या माता पालक गटातर्फे सरस्वती पूजनासाठी सौभाग्यवती संगीताताई प्रदीप पाटील यांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजन करायचं होता. आणि त्या महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण 9 मार्च रोजी रविवार असल्यामुळे आज कार्यक्रम घेतोय. पालकवर्ग या ठिकाणी असतील. सर आम्हाला काही मानपान नाही आहे, तर महिला मेळावा आहे, महिलांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे सर्व कार्यक्रम महिला हँडल करणार आहे. आपल्याला फक्त त्याची भूमिका घ्यायची आहे. हो, याला कारण असं की पुरुषांनी अनेक वर्ष स्त्रियांना मागे ठेवलं आणि आता स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. या कार्यक्रमासाठी आपल्या गावाच्या विकासक खोकरपाट आणि बहादरवाडी गावाच्या कारभार ज्या ओढतात, कारभाराचा विकासाचा गगनात्र तोडतात अशा ताईंचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गगनात ताईंचं त्यांचं स्वागत करायचं. तर वनिताताई यांनी यावं आणि वनिताताईंनी दीप प्रज्वलन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. प्रत्येक विद्यार्थ्याचा आनंद आहे. प्रत्येकाने काहीतरी आणलेलं आहे आणि प्रत्येकाला आनंदित करण्यासाठी प्रत्येकाने 10, 20, 5, 50, 100, 200, 500 रुपयाचं काहीतरी घ्या आणि मुलांना आनंदित करा असं विनंती करतो आम्ही सगळ्यांना. अध्यक्ष महाशयांच्या अध्यक्षांना चालू गरजेचे असं वाटायला पाहिजे.
धन्यवाद.